श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 12वा श्लोक आहे. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागात शांतीर अनंतरम. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात त्यागात शांतीर अनंतरम. भगवान सांगतात, श्रेयो ही ज्ञान अभ्यासात. म्हणजे श्रेय म्हणजे लाभ काय आहे, कुठल्या गोष्टीपासून आपल्याला काय लाभ आहे आपल्याला कळल्याशिवाय ती गोष्ट आपण करत नाही किंवा करण्यामध्ये तेवढा आपला रस असत नाही. म्हणून पहिले सांगतात की श्रेयो ही ज्ञान अभ्यासात. म्हणजे अभ्यास करण्याचा लाभ काय आहे, तर तर त्या अभ्यासापासून आत्मज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून अभ्यास केला पाहिजे. आत्मज्ञानापासून विशेष लाभदायक अशा ध्यानाची प्राप्ती होते. आत्मज्ञानापासून काय होतं, विशेष असं ध्यान प्राप्त होतं. लोक अनेक प्रकारचे ध्यान करतात, म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा विशेष जे ध्यान आहे ते ज्ञानाचं ध्यान आहे. तेव्हा आत्मज्ञानापासून विशेष लाभदायक अशा ध्यानाची प्राप्ती होते. आणि त्या विशेष ध्यानाने काय होतं, तर कर्मफलाचा त्याग होतो. ध्यानात कर्मफल त्यागा. विशेष ध्यानाने कर्मफलाचा त्याग होतो आणि त्यागात शांतीर अनंतरम. कर्मफळाचा त्याग केल्यानंतर मनुष्याला शांती, परमशांती प्राप्त होते, असे या श्लोकात भगवान सांगतात. तेव्हा अभ्यास फार महत्वाचा आहे. लोक सद्गुरूंच्याकडे येतात, सर्व श्रवण करतात, सर्व करतात, पण अभ्यास करत नाही. अभ्यास केला नाही तर अनुभव नाही येणार. अनुभूती कधी येणार, अनुभव कधी येणार? तुम्हाला कधी अनुभूती आली, मला कधी अनुभूती आली? तुम्हाला काय आली, मला काय आली? अरे अभ्यासच नाही केला तर अनुभूती येईल कशी? अनुभव येईल कसा? त्याच्यामुळे सांगतात, श्रेयो अभ्यास करण्याचा लाभ काय? तर अभ्यास केल्यामुळे आत्मज्ञानाची प्राप्ती होते. तर असा अभ्यास दोन प्रकारचा असतो. अभ्यास दोन प्रकारचा असू शकतो. म्हणजे सद्गुरू प्राप्तीच्या आधीचा अभ्यास आणि दुसरा सद्गुरू प्राप्तीनंतरचा अभ्यास. तेव्हा सद्गुरू प्राप्तीच्या आधीचा अभ्यास हा घडतो. अनेक लोक अनेक प्रकारे भक्ती करत असतात, पण सद्गुरू प्राप्ती त्यांना झालेली नसते. तेव्हा सद्गुरूंच्या प्राप्तीचा आधीचा अभ्यास हा अज्ञानाने घडतो. त्यात ज्ञान असत नाही. कशी भक्ती करायची, भक्ती म्हणजे काय, कुणाची भक्ती करायची, हे सर्व ज्ञान तिथे नसतं. याचं अज्ञान असतं. त्याच्यामुळे निरनिराळ्या देवतांची भक्ती करतात, पूजा करतात. मग काही दिवस एका देवतेची भक्ती करतात, काही दिवस दत्तांची भक्ती करतात, मग स्वामी समर्थांची भक्ती करतात, मग शेगावच्या महाराजांची भक्ती करतात. मग असे फोटो बदलत राहतात ते. मग शंकर महाराजांची भक्ती करतात किंवा सगळ्याच महाराजांची एकत्र फोटो ठेवून भक्ती करतात किंवा स्तोत्र ग्रंथ पारायण करतात. काही लोक स्तोत्र म्हणतात, काही लोक ग्रंथाचं पारायण करतात, काही मंत्र जप करतात आपल्या मनाने काहीतरी, किंवा कोणी सांगितलेलं, कोणी किंवा कुठे वाचलेला, किंवा काही लोक ग्रंथ वाचन करतात, अनेक ग्रंथ वाचतात अध्यात्माचे. काही लोक तीर्थयात्रा करायला जातात, अक्कलकोटला जातात, काय गिरनारला जातात. काही लोक भजन करतात, काही लोक नवरात्र करतात, व्रत करतात, उपवास करतात. असं अनेक प्रकारे ही भक्ती सुरू असते म्हणा. हा अभ्यास सुरू असतो.
काही लोक होऊन गेलेल्या संत सत्पुरुषांची पूजा भक्ती करतात. काही लोक गुरुचरित्राचं पारायण करतात. सर्व मिळून गुरुचरित्राचं पारायण करतात. स्वामी समर्थांचा फोटो लावून त्यांची भक्ती करतात. शंकर महाराजांचा फोटो लावून त्यांची भक्ती करतात. गजानन महाराजांचा फोटो लावून त्यांची भक्ती करतात. त्यांच्या पोथीचं पारायण करतात. शेगावला जातात. हे सर्व अभ्यास सद्गुरूंच्या प्राप्तीच्या आधीचे अभ्यास आहेत. पण हाही अभ्यास जर तळमळीने केला, की मला सद्गुरू प्राप्ती झाली पाहिजे. अशी जर तळमळ असेल, तर त्याला सद्गुरू प्राप्त होतात. म्हणजे हा अभ्यास काही वाया जातो असं नाही. पण तळमळ नसेल तर वाया जातो. मग ते तेच करत बसतात. तळमळीने करत नाही. सद्गुरू प्राप्त व्हावी या तळमळीने करतात. मग तो अभ्यास वाया जातो. मग तो नुसतं गोल-गोल फिरतो. फिरण्याचा अभ्यास असतो. तेव्हा हा अभ्यास करताना केवळ भावनेने घडतो. याला भाविकता असं म्हणतात. भावनेने घडतो किंवा काहीतरी सांसारिक कामना पूर्ण झाल्या पाहिजेत. संसारात अनेक कामना असतात. त्या पूर्ण व्हाव्या. लग्न व्हावं मुलाचं, मुलीचं किंवा स्वतःचं. मुलं व्हावीत. काय गाडी घ्यावी, बंगला घ्यावा, फ्लॅट घ्यावा. अशा अनेक कामना असतात. प्रमोशन मिळावं, अशा अनेक कामना असतात. आणि भक्तीचं तर भक्तीची व्याख्या सांगितली. "सान कामय माना." खरी भक्ती असेल ना, तर त्याच्या ठिकाणी कामना नको. सान कामय माना निरोध रूपत्वात. सर्व मन, बुद्धीचा निरोध, सर्व विषयांचा निरोध करून मनाचा निरोध. सान कामय माना. सा म्हणजे ती भक्ती कुठली कामना करून करता येत नाही. ती कामना जर असेल, कामना, वासना असेल, तर ती गौणी भक्ती त्याला सांगतात. तेव्हा कामना पूर्ण व्हाव्यात, संकटात रक्षण मिळावं, धनप्राप्ती व्हावी, काय या हेतूने हा अभ्यास घडतो. परंतु ही भक्ती ज्ञान नसल्यामुळे आंधळी भक्ती होते. म्हणजे ही भक्ती सद्गुरू भेटीच्या आधी पण होते, सद्गुरू भेटल्यानंतर पण होते. सद्गुरू भेटल्यानंतर मग सद्गुरू सांगतात त्याच्याप्रमाणे होते. परंतु कामना जोपर्यंत कामना वासना आहेत, तोपर्यंत ती भक्ती म्हणजे खरी भक्ती नाही म्हणत. खरी भक्ती म्हणजे सान कामाय मान. तिच्यात कामना नाही. खऱ्या भक्तीत काही कामना नाही. तेव्हा ही भक्ती ज्ञान नसल्यामुळे आंधळी भक्ती असं म्हणतात. तेव्हा या अभ्यासात मन आणि इंद्रिय यांचा संयमाचा अभ्यास नसतो. इंद्रिय आणि मन अगदी स्वैर धावतात या संसारामध्ये. संसारात मन अनेक कामना करतं आणि इंद्रिय अनेक सुखाचे भोग घेण्यासाठी शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या संसारात धावत असतो इंद्रिय. तेव्हा ही आंधळी भक्ती असते आणि या अभ्यासात मन आणि इंद्रियाचा संयमाचा अभ्यास नसतो. मनाचा संयम, इंद्रियांचा संयम तिथे नसतो. आणि त्याच्यामुळे या अभ्यासाने आत्मज्ञान प्राप्ती होत नाही. संसारातली सुखे का मिळतील, पण आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि आत्मज्ञान नसल्यामुळे ज्ञानात ध्यानम विशिष्यते. आत्मज्ञान नसल्यामुळे त्या ज्ञानातून जे ध्यान व्हायचं, ज्ञानातून ध्यान होतं आणि ज्ञानाचं ध्यान होतं. ज्ञान ज्ञान झाल्यावर जे ध्यान होतं ते खरं ध्यान. आणि ज्ञानातूनच ध्यान बाहेर येतं. ज्ञानातून जे ध्यान बाहेर होते ते खरं ध्यान. तेव्हा आत्मज्ञान नसल्यामुळे ध्यान योग्य प्रकारे घडत नाही. आणि ध्यानात कर्मफल त्यागा, ते ध्यान बरोबर न घडल्यामुळे कर्मफळाचा त्यागही होत नाही. त्याच्यामुळे कर्मांचं बंधन होतं. आणि ध्यानात कर्मफल त्यागात शांतीरनंतरम. आणि त्या
कर्मफळाचा त्याग बरोबर होत नाही, त्याच्यामुळे आत्मशांती प्राप्त होत नाही. आत्मशांती प्राप्त होत नाही. मनःशांती वेगळी आणि आत्मशांती वेगळी. मनाची शांती वेगळी आणि आत्मशांती, इथे आत्मशांती हा शब्द आहे. मनःशांती वेगळी आणि आत्मशांती वेगळी. तेव्हा इथे या शांती या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. शांती म्हणजे केवळ संसाराच्या तापाने तप्त झालेलं मन, ते शांत होणे एवढंच इथे अभिप्रेत नाही. मनःशांती इथे केवळ अभिप्रेत नाहीये. तर इथे शांत म्हणजे सर्व कामना, वासना नष्ट होऊन, सर्व काही कामना ज्या आहेत त्या पूर्ण होऊन आणि नष्ट होऊन, वासना नष्ट होऊन, चित्ताची जी निर्वासन अवस्था, चित्त चित्तातून वासना पूर्ण गेल्या. चित्तात आता कुठलीच वासना नाही. काम, क्रोधादी विकार नाही आणि मनाची निर्विकार आणि निर्विचार अवस्था, मनाची निर्विकार आणि निर्विचार स्थिती असं होऊन ते चित्त ब्रह्मज्ञानात पूर्ण निमग्न होणं, पूर्ण बुडून जाणं. ब्रह्मज्ञानात पूर्ण निमग्न होणं. सद्गुरू जे ज्ञान सांगतात, त्या ज्ञानात आपलं चित्त पूर्णपणे निमग्न होऊन जाणं, ही खरी शांतीची अवस्था आहे. याला खरी शांती असते. परंतु वर सांगितलेल्या ज्ञानविरहित अभ्यासाने ही अवस्था कधीच प्राप्त होत नाही. ध्यानात शांतीर अनंत, कर्मफल त्यागात शांतीर अनंतरम. तेव्हा कर्मफलाचा त्याग केल्याशिवाय शांतीची अवस्था प्राप्त होत नाही. आणि वर सांगितलेला जो अभ्यास आहे, तो लोक करतात. ते म्हणतात अनुभूती आम्हाला येते, असंही म्हणतात. पण तो अभ्यास ज्ञानविरहित असल्यामुळे त्याला परमशांतीची अवस्था, त्यागात शांतीर अनंतरम, ती कधी प्राप्त होत नाही. तेव्हा भगवान इथे जो अभ्यास म्हणतात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, असा जो अभ्यास म्हणतात, श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, की ज्ञानाचा अभ्यास हा लाभदायक आहे, अत्यंत लाभदायक आहे. तेव्हा हा ज्ञानाचा श्रेयो ही ज्ञान अभ्यासात, तर हा अभ्यास कोणता आणि हा अभ्यास कसा करायचा? हा अभ्यास कोणता आणि हा अभ्यास कसा करायचा जाणून घेणं आवश्यक आहे. जसं मुलांना आई वडील घरी शिकवतात, एबीसीडी सांगतात, चित्र दाखवतात, सर्व करतात. त्याला एबीसीडी म्हणताही येते, त्याला राईम्स म्हणता येतात. परंतु त्याला शाळेत, त्याच्यानंतर विद्यालयात आणि त्याच्यानंतर महाविद्यालयात जाऊनच शिकावं लागतं. तिथे ऍडमिशन घ्यावीच लागते. तिथे ऍडमिशन न घेता जर तो म्हणेल की मी घरी बसून शिकतो, तर तसं कधी होणार नाही. तेव्हा शाळेत, महाविद्यालयात जाऊनच त्याला शिकावं लागतं. आणि तिथे जे शिकवलं जातं, त्याचाच अभ्यास करावा लागतो. तिथे जे महाविद्यालयात शिकवतात, त्याचाच अभ्यास करावा लागतो. त्याच्याशिवाय तो घरी अभ्यास करून काहीही उपयोग होत नाही. तसंच म्हणाले, ही अध्यात्म विद्या विद्यानाम. ही अध्यात्म विद्या तर सर्व विद्यांची मुकुटमणी आहे, सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे ही अध्यात्म विद्या तर सर्व विद्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ विद्या आहे. ती ग्रंथ वाचून, पारायण करून, व्रतवैकल्य करून, जय गिरणारी असं म्हणतात. मी जय गिरणारी आहे. कोणतरी आम्हाला म्हणून, मी जय गिरणारी आहे. म्हटलं चांगला आहे. जय गिरणारी होऊन अक्कलकोटला जाऊन आणि स्वामींचा फोटो लावून, खूप मोठे मोठे फोटो लावतात, किंवा होऊन गेलेल्या स्वामींशी संवाद करून, होऊन गेलेल्या महाअवतारांशी संवाद करून, किंवा अशा इतर अनेक अशास्त्रीय पद्धतीने साधनांनी अभ्यास करून, याला अशास्त्रीय म्हणतात.
आणि शास्त्रीय पद्धती म्हणजे सद्गुरूंच्याकडे जाऊन जो या ज्ञानाचा अभ्यास होतो, तो शास्त्र शुद्ध होतो. तेव्हा अशा अशास्त्रीय पद्धतीने साधनांनी अभ्यास करून ही अध्यात्म विद्या प्राप्त होणार नाही, कधीच प्राप्त होणार नाही. ही अध्यात्म विद्या केवळ परंपरेच्या सद्गुरूला शरण जाऊनच आणि त्यांनी दिलेल्या साधनांनीच अभ्यास करून, अभ्यासाचं महत्त्व सांगता येईल. अभ्यास करून प्राप्त होते. हाच सर्व वेद आणि शास्त्र, पुराण आणि सर्व संत मंडळी यांचा निर्णय आहे. सर्व वेद, शास्त्र, पुराण, ऋषीमुनी, संत हेच सांगतात मला, की सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी दिलेल्या साधनांनी अभ्यास करून घ्यायचा आहे. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात, श्रेयो हि ज्ञानमभ्यासात. अभ्यासाने फार लाभ होतो. ज्ञानाचा अभ्यास, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, किंवा अभ्यास आधी अभ्यास करायचा आणि मग अभ्यासातून ज्ञान मिळतं. अभ्यासातून ज्ञान मिळतं. अशी संगती आहे. अभ्यासातून ज्ञान मिळतं आणि ज्ञानाचा अभ्यास करायला पाहिजे. ज्ञान मिळाल्यावरही अभ्यास करायला पाहिजे. अभ्यासातून ज्ञान मिळतं, ज्ञान मिळाल्यावर अभ्यास करायचा. ज्ञानाचा अभ्यास. ज्ञानातून अभ्यासातून ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानाचा अभ्यास केल्यावर ज्ञानातून ध्यान फुलून येतं. ध्यान फुलून येतं ज्ञानातून. ज्ञानाच्या मधून येतं ते. जसं फूल उमलतं तसं ज्ञानामधून ध्यान फुलून येतं. आणि ध्यानाचा अभ्यास केला असताना, ध्यानात कर्मफल त्याग हा कर्मफळांचा त्याग होतो. ध्यानामधून काय निघतं? कर्मफळाचा त्याग होतो. आणि त्यागात शांती अनंतरम, कर्मफळाचा त्याग केल्यावर त्याच्यातून शांती फुलून येते. असं आहे. असं हे सर्व एकमेकाला जोडलेलं आहे. एकातून एक असं बाहेर येतं म्हणा. आणि एकाने दुसऱ्याचा अभ्यास करायचा असतो. तेव्हा ज्ञानाचे 2 प्रकार आहेत. तत्वज्ञान आणि आत्मज्ञान. ज्ञानाचे प्रकार तत्वज्ञान आणि आत्मज्ञान. आत्मज्ञानाचे 2 प्रकार आहे म्हणजे. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. ज्ञानाचे 2 प्रकार, तत्वज्ञान आणि आत्मज्ञान. आत्मज्ञानाचे 2 प्रकार, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. एवढे ज्ञानाचे प्रकार आहे म्हणा. तेव्हा तत्वज्ञान हे पुस्तक वाचून होतं म्हणा. लायब्ररीत जायचं, मोठे-मोठे ग्रंथ काढायचे, पुस्तकं वाचायची. पण आमचा अनुभव असा आहे, की अनेक लोकं आम्हाला पुस्तक देत असतात. आमच्याकडे आणून देतात. आम्ही म्हटलं संपूर्ण विवेकानंद. म्हणले आम्हाला एकाने दिलं. म्हणले कशाकरता संपूर्ण विवेकानंद? नाही म्हणले माझं वाचून झालं, पण मला त्यातलं काही एवढं विशेष काही कळलं नाही म्हणाले. त्यांनी मला आणून दिले. म्हणजे अडगळ झालं ते. या तत्वज्ञान हे कोरडं असतं आणि ते प्रॅक्टिकल नसतं. त्याचं प्रॅक्टिकल कसं करायचं कळत नाही म्हणून त्याला तत्वज्ञान असं म्हणतात. आमचे महाराज म्हणायचे, काय तत्वज्ञान, फिलॉसॉफी एक्झिस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड. सगळ्या जगामध्ये तत्वज्ञान आहे म्हणाले. पुस्तकं आहे, लायब्ररीज आहेत, तत्वज्ञान आहे. मोठमोठे तत्वज्ञानी होऊन गेले. कांट, हेगेल काय वगैरे तत्वज्ञानी होऊन गेले. तेव्हा तत्वज्ञान सगळीकडे आहे. भारतातही तत्वज्ञान आहे. सगळे पुस्तकात, आणि तत्वज्ञान म्हणजे पुस्तकातून वाचलेलं आणि झालेलं ज्ञान. आणि मग ते ग्रंथ डोईजड होतात. मग ते देऊन टाकतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे स्वामी विवेकानंदाचे जे हे आहे ना, संपूर्ण स्वामी विवेकानंद हे 2 हे आहेत. दोघा जणांनी मला दिले ते. मला एवढं आश्चर्य.
लोकं म्हणाले, "तुमच्याकडे 2 कसं काय हो? हे एवढे खंड?" त्याचे 5-6 खंड काही एकाने दिले, 5-6 खंड दुसऱ्याने दिले. 2 कसे काय? म्हटलं, "2 दोघांनी मला दिले. तुम्ही वाचले का?" मी म्हटलं, "काही वाचलं नाही. मला कुठे वेळ आहे वाचायला." विवेकानंद. काय आणि ते नुसतं तत्वज्ञान आहे. तेव्हा तत्वज्ञान सगळीकडे आहे. पण तत्वज्ञान एवढं कोरडं आहे, की ते पुस्तक एकदा वाचले, की परत वाचायची इच्छा होत नाही. पण घोरपडे सांगतात, की म्हणले हा भागवत मी वाचतोय. एकदा वाचलं, दुसऱ्यांदा वाचलं, तिसऱ्यांदा वाचलं. किती खुणा केल्या प्रत्येक वेळा वाचलं, की मला म्हणाले वेगळंच जाणवतं. पहिला स्कंद, दुसरा स्कंद म्हणजे किरण मुळे यांची आजी होती. ते आमचे शिष्य होते. त्यांनी ते 30 वेळा वाचलं भागवत. काय आणि ते कोणाला देणार नाही. म्हणजे हा फरक पडतो. विवेकानंद समग्र विवेकानंद खंड एवढे करून ते लोकं वाचत नाही, वाचतात आणि दुसऱ्यांना देऊन टाकतात. दुसऱ्यांदा वाचावसं वाटत नाही. पण आपलं भागवत आहे, आपलं हरिपाठ पुस्तक आहे. ते सर्वांना बऱ्याच वेळा वाचावसं वाटतं आणि त्याच्यातून प्रत्येक वेळेला नवीन-नवीन अर्थ, नवीन-नवीन अर्थ. त्याला अभ्यास असं म्हणतात. तेव्हा तत्वज्ञान एक्झिस्ट इन इन द होल वर्ल्ड. बट आत्मज्ञान एक्झिस्ट ओन्ली इन इंडिया असं महाराज आमचे म्हणाले. आत्मज्ञान एक्झिस्ट ओन्ली इन इंडिया. तेव्हा आत्मज्ञान भारतात काय आहे, की भारतात सद्गुरू आहेत. सद्गुरू शिष्य परंपरा आहे आणि म्हणून तिथे आत्मज्ञान प्राप्ती होते. तेव्हा यापैकी जे तत्वज्ञान आहे ते बऱ्याच लोकांना असतं. बरेच लोकं काय-काय सांगत असतात. तत्वज्ञान. तेव्हा तत्वज्ञान सगळ्यांना माहीत असतं. ग्रंथ वाचून, अनेक ग्रंथाचा अभ्यास करून, स्वतः ग्रंथही लिहितात आणि जे ते ज्ञान करतात किंवा ते ज्ञान मिळवतात त्याला तत्वज्ञान असं म्हणतात. फिलॉसॉफी आणि या ज्ञानाने आत्मसाक्षात्कार नाही होत. आत्मसाक्षात्काराचं ज्ञान वेगळं आहे. याने तत्वज्ञान होतं, डोक्यामध्ये ज्ञान जातं. तेव्हा या ज्ञानाने आत्मसाक्षात्कार काही होत नाही. ईश्वर प्राप्ती काही होत नाही. नाहीतर एवढे खंड त्यांनी वाचले असते, परत का केले आम्हाला का दिले? ते क्रियायोगाचे सुद्धा 2 पुस्तकं माझ्याकडे होते. कोणी दिले. क्रियायोगाचे काय त्यांचं नाव ते स्वामी. त्यांची 2 पुस्तकं माझ्याकडे होती. मग मी काय कधी वाचली नाही. मी 2-4 पानं वाचली माझ्या लक्षात आलं की काही बरोबर नाही. मग पुढे काही मी वाचलंच नाही. तेव्हा त्याला तत्वज्ञान असं म्हणतात. त्याने ईश्वर प्राप्ती होत नाही. हे ज्ञान केवळ दुसऱ्यांना सांगण्याच्या कामी येतं आणि दुसऱ्यांना इन्फ्लुअन्स करायचं. हाऊ टू इन्फ्लुअन्स पीपल. की मला किती ज्ञान आहे असं. तेव्हा पुस्तकाचं ज्ञान हे दुसऱ्याला सांगण्याच्या कामी येतं. त्याला स्वतःला त्याचा काडीचाही उपयोग होत नाही आणि म्हणून आपल्याकडे म्हण आहे, "इतरा सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण." अशी त्याची अवस्था होते म्हणजे. स्वतः तो कोरडा पाषाण होतो. ते पुस्तकही कोरडी, त्याची भाषाही कोरडी आणि हा वाचणारा आणखी जास्तीत जास्त वृक्ष होत जातो. इतरा सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण अशी त्याची अवस्था होते. आमच्या महाराजांनी लिहिलं होतं, "ज्ञानासी नाही सीमा, येईल तेन कामा." ज्ञानाला काही सीमा नाही म्हणाले. ज्ञान एवढं प्रचंड आहे. काय आता ते ChatGPT काय, Perplexity काय, अमकं काय, टमकं काय. सारखं लोकं ते ज्ञान वाचत असतात. पण ते ज्ञान वाचून त्याच्यापासून आत्मसाक्षात्कार होईल का? त्याच्यात काडीचाही काही बदल होऊ शकत नाही. काडीचंही ज्ञान, आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही.
म्हणून पोथी पढे पढे जग मुआ, पंडित भया नकोय. ढाई अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. असं कबीर म्हणतात. पोथी पढे पढे जग मुआ, पंडित भया नकोय. ढाई अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. ढाई अक्षर प्रेम, जो प्रेम भक्ती ज्ञान या मार्गाने गेला, प्रेम त्याची भक्ती, भक्ती त्याची ज्ञान, या मार्गाने जो गेला त्यालाच आत्मसाक्षात्कार होतो. तेव्हा कबीराने तर सांगितलंय, समाधी कशी लावतात आणि काय ते नाद कसा आणि अमकं काय, सगळं काही त्याने सांगितलं. पण इथे काय सांगितलं, पोथी पढे पढे जगमुआ, पंडित भया नकोय. ढाई अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. ज्याच्या ठिकाणी प्रेम आहे त्यालाच ज्ञान होईल, तोच पंडित होईल. काय त्यालाच आत्मज्ञान होईल. गुरु प्रेम का अंक पढ़ाय दिया. एकदा सद्गुरूंच्या प्रेमाचा अंक त्यांनी अभ्यास केला, तर म्हणले त्याला सर्व, अब अब पढ़ने को कोई बाकी नहीं. आता बडा आता म्हणाले अभ्यास करायला आम्हाला काही बाकी नाही, कुठलंच पुस्तक नाही. काय लोक विचारतात, अमुक तुम्ही वाचलं का, तमुक वाचलं का? म्हटलं मी काही वाचण्याची गरज नाहीये. तू ते पुस्तक आण, मी त्याच्यावर 2-3 तास बोलतो. आणखी काय पाहिजे? तेव्हा इथं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान नाही. तर इथं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि हे आत्मज्ञान सद्गुरूला शरण गेल्याशिवाय त्याचा अनुभव घेताच येत नाही. सद्गुरूशिवाय आत्मज्ञान नाही. आणि आत्मज्ञानाशिवाय समाधान, शांती नाही. कर्मफल त्यागा शांतीरनंतरम जी म्हटलेलं आहे. त्यागा शांतीरनंतरम, ती शांती म्हणजे सद्गुरूंनी जे आत्मज्ञान दिलं त्यांनी प्राप्त होणारी जी शांती आहे त्याला ते शांती म्हणतात. तेव्हा सद्गुरूंनी दिलेल्या साधनाद्वारे अभ्यास केल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. म्हणजेच या साधनांच्या अभ्यासावरूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. तिथे अभ्यासाचं महत्व आहे आणि आत्मज्ञानाचं महत्व आहे. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. आधी अभ्यास, मग सद्गुरू प्राप्ती, मग सद्गुरू प्राप्तीनंतरचा अभ्यास, मग त्या अभ्यासातून ज्ञानाची प्राप्ती, मग त्या ज्ञानाचा अभ्यास, मग त्या ज्ञानाच्या अभ्यासातून ध्यान, मग त्या ज्ञानाच्या अभ्यासातून ज्ञानाचं ध्यान, मग ज्ञानाच्या ध्यानातून हे विशेष आहे. ध्यानातून कर्मफल त्याग आणि कर्मफल त्यागातून शांती प्राप्त होते. आणि या आत्मज्ञानाचा पुन्हा अभ्यास करावा लागतो. तेव्हा ज्ञानात ध्यानम विशिष्यते असं सांगतात, की ज्ञानाचं ध्यान हे विशेष आहे. ज्ञानात ध्यानम, ज्ञान झालं ना, आता तू ध्यान कर. मग कशाचं ध्यान करू? सद्गुरूंनी सांगितलेले ज्ञान आहे त्याचं ध्यान कर आणि सद्गुरूंचं ध्यान कर. सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचं ध्यान करणं हे सर्वश्रेष्ठ ध्यान होय. याला सर्वश्रेष्ठ ध्यान म्हणतात. आत्मज्ञानाचा अभ्यास म्हणजे सद्गुरू मुखातून ज्ञान श्रवण करून त्याचं मनन आणि चिंतन करून, मनन चिंतन करणे म्हणजे अभ्यास. त्याचा निधिध्यास करणे आणि निधिध्यास ही ज्ञानाची ध्यान समाधी. निधिध्यास म्हणजे काय? तर ध्यान. ज्ञानाचं मनन चिंतन कर म्हणजे अभ्यास कर. त्याच्यातून काय मिळेल? निधिध्यास. त्या ज्ञानाचा निधिध्यास होईल. आणि निधिध्यासातून काय प्राप्त होईल? तर ध्यान प्राप्त होईल. त्याच्यातून ध्यान येईल म्हणाले. आणि ध्यानातून समाधी प्राप्त होईल. तेव्हा ज्ञानातूनच ध्यानाची उत्पत्ती होते. ज्ञानाचं मनन चिंतन निधिध्यासन केलं, ज्ञानाचा अभ्यास म्हणजे मनन चिंतन निधिध्यास असा अभ्यास केल्यानंतर ज्ञानातून ध्यानाची उत्पत्ती होते.
ध्यान प्रगट होतं, खरं ध्यान प्रगट होतं. म्हणून ज्ञानाचं ध्यान हे विशेष ध्यान आहे. इतर ध्यान पद्धतीमध्ये नासाग्र ध्यान, भ्रूमध्य ध्यान, कुंडलिनी चक्र ध्यान, ज्योती ध्यान, सहस्रार चक्र ध्यान असं म्हणले या ध्यानाचे विविध प्रकार आहे. पण त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि विशेष ध्यान म्हणजे ज्ञानाचं ध्यान. ध्या ज्ञानाचं श्रवण, मनन, चिंतनयुक्त ध्यान म्हणजे निधिध्यासन. आणि याच्यामुळे काय होतं? ज्ञानाचं मनन, चिंतन, निधिध्यास मनन, चिंतन युक्त अभ्यास केल्यानंतर ते ध्यान प्राप्त होतं. त्याला निधिध्यासन असं म्हणतात. आणि त्या निधिध्यासनामुळे काय होतं? तर ब्रह्मस्वरूपाची समाधी प्राप्त होते. आपण ब्रह्मस्वरूप होतो. निधिध्यासन ज्याचं झालं तो ब्रह्मस्वरूप होतो. आमच्या घोरपडीने त्यांनी असं सर्व लोकांना सांगितलं. "अरे असं-असं करायचं. असा यज्ञ करायचा. मग एवढा जप करायचा. मग यावेळी एवढा-एवढा भागवत भागवताचा स्कंद एक वाचायचा. मग भागवताचा स्कंद दुसरा काय 2-4 पानं याची, 2-4 पानं त्याची. असं वाचायचं. असं त्याने क्रम लावून दिला सर्व. म्हणजे ज्ञानाचा अभ्यास त्यांना म्हटलं हां, ज्ञानाचा अभ्यास तुम्ही लावून दिला. आणि ते स्वतः करतात. ते बरोबर त्यांनी आखून दिलंय तेव्हा आम्हाला असं दाखवलं, की असं-असं करतो. बरोबर करतो ना म्हटलं, बरोबर आहे. ध्यानम विशिष्यते. ज्ञानाचं मनन, चिंतन झालं पाहिजे. ते कितीतरी वेळा वाचत असतात. त्याच्यावर त्यांचे उतारे ते लिहीत असतात. याला काय म्हणतात? याला म्हणतात ज्ञानाचं ध्यान, ज्ञानाचा अभ्यास. सद्गुरूंनी दिलेला अभ्यास करायचा, मग ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाचा अभ्यास करायचा. ज्ञानाचा अभ्यास म्हणजे श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यासन ही समाधी. निधिध्यासनाच्या निधिध्यासनामुळे ब्रह्मस्वरूपाची समाधी प्राप्त होते. एवढं याचं महत्व आहे. ज्ञानात ध्यानं विशिष्यते. ध्यानात कर्मफल त्यागः. ध्यानामुळे काय होतं? कर्मफळाचा त्याग. अशा ब्रह्मस्वरूपाच्या ध्यानात निमग्न होऊन समाधी प्राप्त केल्यावर कर्मफळाचा त्याग आपोआप होतो. ब्रह्मस्वरूपाचं ध्यान व्हायला लागलं. निधिध्यासन झालं. ज्ञानाचं श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन झालं, की ब्रह्मस्वरूपाची समाधी प्राप्त होते. आणि त्या ध्यानामुळे कर्मफल त्याग, त्या समाधीमुळे ध्यानात कर्मफल त्याग हा अशा ब्रह्मस्वरूपाच्या ध्यानात निमग्न झाल्याबरोबर समाधी प्राप्त होते आणि समाधी प्राप्त झाल्याबरोबर सर्व कर्माच्या फळाचा त्याग आपोआप होतो. कर्म इकडे सुरू असतात देहाने, पण त्या कर्माचं बंधन त्याला होत नाही. कर्माचं फळ निघून जातं. कर्माचं फळ जळून जातं. तेव्हा कर्मफळाचा त्याग आपोआप त्याच्याकडनं होतो. आणि अशा भक्ताला कर्मफळाचं बंधन बांधत नाही. तेव्हा सर्व जीव अज्ञानी असतात आणि त्यांना देह म्हणजेच मी अशी देहबुद्धी झालेली असते. अज्ञानी लोकांना काय? देह म्हणजेच मी असंच त्याला हे असतं. अरे तू देह नाही बाबा. तू हा जड देह नाही, हा सूक्ष्म देह, मन, बुद्धी, चित्त तू नाही. तू जड देह, सूक्ष्म देह, कार कारण देह म्हणजे झोप. झोपेत तुला काहीच कळत नाही. आणि महाकारण देह म्हणजे तुरीय अवस्था. या सर्व चौथी अवस्था, या सर्व अवस्थांच्या पलीकडची अवस्था. तेव्हा म्हणजेच समाधीची अवस्था, म्हणजे ध्यानाची अवस्था. तेव्हा कर्मफळाचं बंधन बांधत नाही. पण सर्व जीव अज्ञानी असतात. त्यांना देह म्हणजे मी अशी ही देहबुद्धी दृढ झालेली असते. त्याला देहबुद्धी असं म्हणतात. अशी देहबुद्धी त्या अज्ञानामुळे तो मी देह आहे, देहच आहे असं त्याची
अशी त्याची कल्पना झालेली असते. दृढ कल्पना झालेली. तो मी म्हटलं, की आपल्या देहालाच धरून ठेवतो आणि त्याच्यामुळे त्याला देहाचं ध्यान लागलेलं असतं. मनुष्याला सहज ध्यान आहे हो. एक ध्यान एकदम सहज आहे. काय? त्याच्या देहाचं. तो 10 वेळा आरशात बघतो, केस नीट करतो, कपडे नीट आहे की नाही बघतो. मी कसा दिसतोय बघतो. तेव्हा देहाचं ध्यान, देहाने काय कर्म करायची हे तो बघत असतो. तेव्हा सर्व काही देहासाठीच तो करतो. देहासाठी भूक लागते म्हणून जेवतो. त्याला तहान लागतो म्हणून देहाला तहान लागते म्हणून तो पाणी पितो. देहाला कुठे जायचं, चालत जायचं म्हणून तो जातो. सर्व ह्या गोष्टींनी काय होतं, कर्मांनी देहाचं ध्यान त्याला लागतं. त्याला सहज ध्यानाची त्याला प्रॅक्टिस करायची गरज नाही माणसाला. देहाचं ध्यान त्याला 24 तास असतं. देह, इंद्रिय, मन यांचा सर्व व्यापार जो आहे, हा देहाकरताच होतो. सर्व जो काही आपण मनुष्य करतो, तो त्याच्या देहाकरताच करत असतो. आणि म्हणून मीच देह आहे हा अहंकार त्याचा दृढ होत जातो. आणि म्हणून तो कर्माने बांधला जातो. तू केलं ना, म्हणजे तू भोग. जो करताय तो भोगताही आहे. तसंच सद्गुरूंनी सांगितलेला जो अभ्यास आहे, सद्गुरूंनी सांगितलेला जो अभ्यास आहे, त्या अभ्यासाने भगवंताचं ज्ञान होतं. आणि त्या ज्ञानाने भगवंताचं, सद्गुरूचं हृदयात ध्यान दृढ झालं. त्या ज्ञानाने, सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाने भगवंताचं, सद्गुरूचं हृदयात ज्ञान दृढ झालं. या देहाचे सर्व कर्म त्या सद्गुरूंसाठीच होत असतात. देहाचं ध्यान आहे म्हणून देहासाठी सर्व कर्म करतात. किती सोपं आहे हो. देहाचं ध्यान तुला नेहमी आहे, म्हणून देहासाठी सर्व कर्म तुझी घडतात. तर सद्गुरूंचं ध्यान जेव्हा तुझं दृढ होईल, तेव्हा सद्गुरूंसाठी सर्व कर्म होतील. सद्गुरू जे काही करतो ते सद्गुरूंसाठीच आहे, असा तुझा भाव राहील. आणि त्याच्यामुळे सहजपणे त्या साधकाचा त्या कर्माशी संबंध सुटतो. त्या कर्माशी संबंधच राहत नाही त्याचा. तर त्याचा भोग काय होणार? सद्गुरूंसाठीच तो सगळं करतो. हाच त्याचा भाव होऊन राहिला. तर त्या कर्माशी त्याचा संबंध सुटतो. तेव्हा असं या श्लोकात सांगितलेलं आहे. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्मफल त्यागात शांतीर अनंतरम. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्मफल त्यागात शांतीर अनंतरम. श्री गुरुदेव दत्त.